नमस्कार. मी सुजित. स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मी शेअर मार्केटमधला ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. आज मार्केटमध्ये जो सीन बनलेला आहे, सकाळी मार्केट चांगल्या प्रकारे गॅप ओपन झाला आणि तेजी टिकलीच होतं थोडीशी आणि परत मार्केट क्लोजिंगला त्यांना खाली पडलं. यामागे मुख्य कारण काय होते, आपलं मार्केट का नाही चाललं, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू. आज निफ्टी जवळपास 24,060ला ओपन झाली आणि सकाळच्या सेशनमध्ये जवळपास 24,288पर्यंत अप्रॉक्स 210 पॉईंटपर्यंत चांगल्या प्रकारे गॅपअप किंवा चांगली रॅली दाखवली. त्यानंतर मार्केटमध्ये चांगले न्यूज होते, एवढं काही खराब नव्हतं. तरीही आपलं मार्केट सतत खाली पडत आलं आणि आत्ता क्लोजिंगला निफ्टी जवळपास 24,123 आणि डाऊन मारलेला होता आज 24,000ला. म्हणजे ओपनिंगपेक्षा खाली जाऊन परत वरती येऊन क्लोज झालेली आहे. बघायला गेलं तर आज आपल्या इलेक्शनचं रिझल्ट होते आणि इलेक्शनसुद्धा BJP साईडनं पॉझिटिव्ह म्हणजे क्लोज होत आहे. तरीसुद्धा मार्केटला चांगली रॅली मिळाली नाही आणि शिवाय इराण US यांचं नवीन टॉक चालू झालेली आहे वॉर रिगार्डिंग जे संपवण्यासाठी. तरी आज मार्केटमध्ये बऱ्यापैकी मिक्सपणे रिॲक्शन होत्या. आज रिअल इस्टेट सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे तेजी भेटली. फार्मा त्यासोबत FMCG आणि मेटलमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आज अपडाऊन झालेलं आहे. आज IT मध्ये चांगल्या प्रकारे सेलिंग आली आहे. जवळपास 1% डाऊन होता IT सेक्टर पूर्ण. त्यामुळे सुद्धा बाजार असा निगेटिव्ह परफॉर्म करत असेल असं वाटत आहे. एकंदरीमध्ये ना कुठे जास्त तेजी झाली ना कुठे जास्त डाऊन झालेले आहेत. जवळपास जुळता मिळता आज मार्केटमध्ये कारभार झालेला आहे. आज एकंदरीत जे इलेक्शनचे रिझल्ट होते त्यामध्ये वेस्ट बेंगालला BJP जिंकताना दिसत आहे. हे एक चांगला पॉईंट आहे. उद्या जर मार्केटमध्ये चांगलं रिएक्शन आलं तर येऊ शकते. शक्यतो आजही आला होतं, कारण रिझल्ट लवकर आलेला, सकाळपासून पोलिंग चालू झालेली होती. तरी बघू उद्यापर्यंत मार्केट काय रिॲक्ट करते.